महाराष्ट्रातल्या घडामोडींवर आपण नजर टाकूया। सुरुवातीला छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात अनेक वेळा संघर्ष झडलाय। आता लोकसभा निवडणुकीनंतर हे नेते आमने-सामने आलेत। लोकसभा निवडणुकीत महायुतीला जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा मोठा फटका बसला आणि त्यावरूनच आता भुजबळ विरुद्ध जरांगे यांच्यातील वादाची ठिणगी पडली। तुम्ही असं काही समजायचं काही कारण नाही की हा जो वाद आहे त्याच्यामुळे आम्ही पडलो असं समजायचं कारण नाही। ते असंही म्हणाले की मराठा आरक्षणामुळे आम्ही पडलो नाही आणि तसं समजून पण नका। थोडं थांबा ना, कळलं तुला। काही लोक सांगतात की ह्या वादामुळे पडलं। हा ठीक आहे, त्या 2-3 मतदारसंघामध्ये जे आहेत हा वाद जो आहे हा अजूनही धुसफुसतो आहे। मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यातल्या संघर्षाला पुन्हा एकदा तोंड फुटलंय। या दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर शाब्दिक वार पलटवार सुरू झाले आहेत। त्यामागचं कारणही तसंच आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय। 4 पैकी केवळ एका जागेवर अजित पवारांच्या उमेदवाराला विजय मिळवता आलाय। अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यात त्यांच्या 2 उमेदवारांचा दारुण पराभव झालाय। विशेष म्हणजे बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार पराभूत झाल्या आणि आता या पराभवामागची एक कारणं पुढे येऊ लागली आहेत। मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका बसल्याचं महायुतीच्या नेत्यांनी मान्य केलंय, मात्र छगन भुजबळांनी तो दावा फेटाळून लावलाय। तुम्ही असं काही समजायचं काही कारण नाही की हा जो वाद आहे त्याच्यामुळे आम्ही पडलो असं समजायचं कारण नाही। कारण विदर्भात काही तो वाद नव्हता, तिथे सुद्धा जे आहेत खासदार आपले उमेदवार पडले। हिंदुस्थानामध्ये तो वाद नव्हता, परंतु काही लोक सांगतात की ह्या वादामुळे पडले। हा ठीक आहे, त्या 2-3 मतदारसंघामध्ये जे आहे हा वाद जो आहे हा अजूनही धुसफुसतो आहे। लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीला केवळ छत्रपती संभाजीनगरची जागा राखता आली आहे। बाकीच्या सगळ्या जागांवर महाविकास आघाडीनं घवघवीत यश मिळवलंय। मात्र भुजबळांनी महायुतीच्या नेत्यांचा तो तर्क धुडकावून लावला आणि मनोज जरांगे पाटलांचं नाव न घेता शरसंधान साधलं। भुजबळांच्या या टीकेचा मनोज जरांगे पाटलांनी खरपूस शब्दात समाचार घेतला। ते असंही म्हणाले की मराठा आरक्षणामुळे आम्ही पडलो नाही आणि तसं समजून पण नका। थोडं थांबा ना, कळलं तुला। लोकसभा निवडणुकीत अनेक उमेदवारांनी मराठा आंदोलनाची धास्ती घेतली होती। त्याला अजित पवारांचा पक्षही अपवाद ठरला नाही। त्याची खंत भुजबळांनी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलून दाखवली। यावेळेला मला फार कमी भाषण करण्याची संधी मिळाली। आता काय लोकांना वाटत होतं याला बोलवलं तर माझी मतं कमी पडतील, काय करायचं, मी न जाऊन सुद्धा असा काय फायदा झाला नाही, काय करायचं। मनोज जरांगेंच्या आंदोलनावेळी भुजबळांनी जरांगेंच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली होती। त्यामुळे मराठा समाजाचा रोष टाळण्यासाठी आपल्याला प्रचारापासून दूर ठेवल्याची कबुलीच भुजबळांनी दिली आहे। खरं तर लोकसभा निवडणुकीपूर्वी छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात जोरदार संघर्ष झाला होता। दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर बोचरी टीकाही केली। स्वकष्टाचं खातो, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही। तरीही मध्ये जाऊन आलेत लोकांचं खाल्ल्यामुळं, त्यामुळं कोण कोणाचं खातंय यावर किमान त्यांनी बोलू नये। हे काय असं जाऊन घुसवलं, कुणाचं खाताय कुणाचं खाताय का तुझं खातो का रे? आमचं म्हणणं काय नाही, तुमचं तुम्ही खावं, आमचं आम्हाला द्यावं। आमदारांना गावबंदी, मंत्र्यांना गावबंदी, काय रे महाराष्ट्र तुमच्या 7 बाऱ्यावर लिहून दिला काय रे? ते सांगतीलच तसा कायदा थोडा चालतो, ते म्हणतील तसं आमच्या घरी येऊ नका असं आमचं म्हणणं। जरांगे पाटलांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे। तसंच सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी त्यांनी आंदोलनही केलं।
मात्र जरांगेंच्या या मागण्यांना छगन भुजबळांचा जाहीर विरोध होता. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी भुजबळांची भूमिका आहे आणि त्यावरूनच भुजबळ आणि जरांगेंमध्ये वारंवार संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालंय. कुंकड जोडू नका, परत म्हणत मी पांढरा आंदोलन झाले, हे असले पांढरे झाले का तुम्ही? हे आंदोलन करत होतात काय तुम्ही? कशाला केले असले आंदोलन? जाती जाती द्वेष निर्माण होणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी जरांगे आणि भुजबळांमध्ये हा संघर्ष पेटला होता. एकीकडे जरांगेंनी राज्यभर दौरा काढून मराठा आरक्षणासाठी रान पेटवलं, तर दुसरीकडे छगन भुजबळांनी ओबीसी एल्गार महासभेच्या माध्यमातून जरांगेंच्या सभांना प्रत्युत्तर दिलं होतं. एका आंदोलनात नाही पिकले, जेवढे केस आहेत ना तेवढी आंदोलन या छगन भुजबळने केलेली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटलांनी आपलं आंदोलन स्थगित केलं, तसंच निवडणुकीपासून स्वतः आणि आंदोलकांना दूर ठेवलं. पण मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेणाऱ्या उमेदवारांना धक्का देण्याचं आवाहन जरांगे पाटलांनी केलं होतं. त्याचाच परिणाम मराठवाड्यातील लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. अनेक दिग्गजांना निवडणुकीत पराभवाची चव चाखावी लागली. आता लोकसभा निवडणूक उरकली आहे, त्यामुळे जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलंय. या पार्श्वभूमीवर जरांगे विरुद्ध भुजबळ या संघर्षाला धार येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.